तर दुसरीकडे वाल्मिकच्या एन्काउंटरच्या सुपारी संदर्भात खरं असू शकतं असं करुणा मुंडे म्हणाल्यात। मुंडेंचे काळे कारनामे वाल्मिक कराडकडे आहेत, त्यामुळे 5 कोटी छोटी रक्कम आहे, हे लोक 100 कोटी सुद्धा देऊ शकतात असंही करुणा मुंडे म्हणाल्या। आज पोलीस अधिकारी हे किती जरी केला तो त्या खरं बोलताय की त्यांना वाल्मिक कराडचे एन्काउंटरची सुपारी दिली होती। होऊ शकते क्योंकि धनंजय मुंडेचे पूरे मोस्ट ऑफ द काले कारनामे वाल्मिक कराडचे कडे आहे, तो होऊ शकता असं। त्यांनी एक अजूनही सांगितलंय की त्यांना एन्काउंटरसाठी 5 ते 50 कोटीची ऑफर दिली जाते। तो ती मी तो बोलते खूप छोटी रक्कम सांगितलेली आहे। हाँ, खूप मोठी मोठी रक्कम आहे हे लोकांच्याकडे। आज तुम्ही बघा, एक मंत्रीच्या 45-50 हजार कोटीचा बजेट असतो दर वर्षीचा। तो 5 कोटी 10 कोटी तो बहुत छोटी बात है। मैं तो बोलती हूँ 100 कोटी भी दे सकते इनकाउंटर के लिए। पण असं चालतात का त्या ठिकाणी? हाँ, त्या ठिकाणी सगळं असंच पैशाच्या जोरावरही पूर्ण राजकारण चालू आहे। जितका आहे आज तुम्ही बघू शकताय की किती मोठे मोठे कांड लोकांच्या समोर आलेले आहे। हे लोकांचे मुंडे गुंडा गँग जे आहे ते वाल्मिक कराड तो त्याचा एक मोहरा आहे। असे खूप काही लोक आहे जे आपण बघताय, अंजलीताई दमाने आपण दर दिवशी खुलासे करत आहे, तो असे खूप लोक आहे आणि पैसे देऊन दाबण्याचा प्रयत्न करताय। तुम्ही आता मागणी केली आहे की रणजित कासले जे त्यांना पुन्हा एकदा नोकरीवर ठेवा। जर त्यांना नोकरीवर ठेवले तर त्यांच्या जीवाचा पण धोका होऊ शकतात ना? नाही, ते जिम्मेदारी तो जरी पोलीस अधिकाऱ्यांची जानवर धोका होऊ शकते, तो फिर नॉर्मल लोकांचा काय होणार आहे? आणि त्या जिम्मेदारी जे त्यांची जीवेची धोक्याची जी जिम्मेदारी आहे ते गृहमंत्रीला घ्यावं लागेल। तरीही त्यांच्या गृहमंत्री खाता जे आहे किती सशक्त आहे ते आपल्याला कळेल ना, की गृहमंत्री किती सशक्त आहे आपल्या महाराष्ट्राचे, ते आपल्याला कळेल। त्यांनी जे आज खुलासे केले आहेत ते आधीच काय नाही केले, आता का केलेत खुलासे? क्योंकि तो नोकरीवरती होते ना। कसले भाऊ जो आहे ते नोकरीवरती होते आणि आज नाही आहे, तो कोणतीही भीती नाहीये। नोकरीवर जरी पदावर जरी असले तो पदाची भीती असते की नाही माझी नोकरी जाईल, माझ्या ते पुलिसची नोकरी असंच नहीं मिलती है। ठंडे ड्रम में कितने दिन तक रखते हैं, कितना कष्ट करता है नेता, तो कोई ऐसे ही बन जाता है। पर आप देखो, एक पुलिस अधिकारी बनने के लिए किती कष्ट करावं लागते, त्याच्यासाठी मतलब त्यांना लवकरच लवकर पदावर घ्या, माझी तो अशी मागणी आहे। कॅमेरामॅन चरणसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।